पुन्हा नमो नमो मोदींचा जय जयकार। प्रचंड शक्ती प्रदर्शनाने डॉक्टर भामरेंची उमेदवारी दाखल। मधुबन सायबर कॅफेवर पोलिसांच्या दामिनी पथकांचा छापा। 3 तरुणींना घेतले ताब्यात। मागना टाइमले जो खासदार निवडी दिना त्या भाऊले काही घंटा माहित नाही। आमदार कुणाल पाटील। This is Channels Television's breaking news. ढोल ताशांच्या गजरात मोदी नावाचा प्रचंड जय जयकार आणि हातात भाजपा शिवसेनेचे भगवे झेंडे, आरपीआयचे निळे झेंडे घेऊन हजारो लोकांची प्रचंड रेकॉर्ड ब्रेक गर्दी। भाजप शिवसेना रिपाई मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नामदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी काल प्रचंड शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते शिक्षण मंत्री विनोद तावडे, लोकसभा निवडणूक प्रभारी नामदार गिरीश महाजन, नामदार जयकुमार रावल, शिवसेनेचे नामदार दादा भुसे यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच सामान्य नागरिक उपस्थित होते। सकाळी 11 वाजता शहरातील पारोळा रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून नामदार डॉक्टर भामरे यांच्या भव्य रॅलीला प्रारंभ करण्यात आला। यावेळी आपल्या शेकडो समर्थकांसह धुळे तालुक्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते सुभाष देवरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। नामदार डॉक्टर सुभाष भामरे, नामदार विनोद तावडे व नामदार जयकुमार रावल यांनी सुभाष देवरे यांचे स्वागत केले। त्यानंतर नामदार भामरे यांच्या रॅलीला सुरुवात झाली। ही रॅली सुभाष पुतळा नगरपट्टी रस्त्याने गल्ली नंबर 4 येथून घड्याळवाली मस्जिद येथून आग्रा रोडने सरळ कराचीवाला खुंट येथून महापालिका मार्गे जुने कलेक्टर ऑफिस पर्यंत पोहोचली। या ठिकाणी रॅलीचा समारोप उमेदवार म्हणून नामदार विनोदजी तावडे, नामदार गिरीश महाजन, नामदार जयकुमार रावल, नामदार दादाजी भुसे या मान्यवरांच्या समवेत भारतीय जनता पक्ष शिवसेना रिपाईचा अधिकृत उमेदवार म्हणून मी नामांकन अर्ज आज दाखल केलेला आहे। आणि आज मोठ्या प्रमाणात जनतेने आशीर्वाद दिलेला आहे। जवळजवळ 75,000 पेक्षा जास्त नागरिक रस्त्यावर आशीर्वाद देण्यासाठी उभे होते आणि ही आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या लोकप्रियतेचा करिश्मा आहे। आणि म्हणून अब की बार फिर से मोदी सरकार। नाशिक जिल्ह्यातूनही आलेले केला आहे, तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्वतः उपस्थित आहात, काय विश्वास आहे? आज डॉक्टर भामरे साहेबांचा आम्ही लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास आता 8 उमेदवार आहेत, त्यांची सर्वांची उमेदवारी अर्ज भरून झालेले। फक्त शिर्डीचा मला वाटतं उद्या आहे। आज 7-8 उमेदवारी अर्ज आम्ही या ठिकाणी भरलेले आहेत। मी पुन्हा आपल्याला सांगेल की या 8ही जागा अतिशय मोठ्या मताधिक्याने म्हणजे लाखातच राहील। तो आज धुळ्याचं जे आपण चित्र बघितलेलं आहे, खरोखर लाखाच्या संख्येमध्ये लोक रस्त्यावर या ठिकाणी होते, कार्यकर्ते होते। एवढा उत्साह मी खरं सांगेल की मी 7 ठिकाणी फॉर्म भरायला गेलो, पण धुळ्यासारखा उत्साह मला कुठेही दिसला नाही। इतक्या मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते झेंडे घेऊन, मफलर घालून, टोप्या घालून रस्त्यावर त्या ठिकाणी जो जल्लोष करत होते, त्यावरून निश्चित डॉक्टर भामरे साहेबांचा विजय हा निश्चित आहे। त्या ठिकाणी भाजप, सेना, आरपीआय, जानकर साहेबांचा आमचा पक्ष आहे, राष्ट्रीय समाज पक्ष, तो आम्ही सर्व मिळून या ठिकाणी त्या कामाला लागलेलो आहोत। आता कुठेही आमच्यामध्ये उमेदवार राहिलेले नाहीत। त्याला आपण नंदुरबारलाही बघितलं असेल, आम्ही सगळे एकत्रितपणे त्या ठिकाणी हा फॉर्म भरलेला आहे। आणि पुन्हा सांगेल की सर्व 100% जागा उत्तर महाराष्ट्रातून या ठिकाणी निवडून येणार आहे। गोटे साहेबांनी असं म्हटलं की बा तुम्ही तिथे म्हटलं त्यांची डिपॉझिट जप्त होईल, तर त्यांनी धुळ्यात असं माझ्यासमोर करून दाखवा वक्तव्य, असं काल म्हणाले ते। तुम्ही धुळ्यात वक्तव्य करून दाखवा ते।
आता तुम्ही थोड्या वेळा घरासमोर तर आपण घरासमोर जाऊ, मला काही अडचण नाही तशी. ते काल म्हणाले तसं की त्यांनी धुळ्यात तसं वक्तव्य करून दाखवावं. अगदी निश्चित माझं पुन्हा आमच्या आदरणीय गोटे साहेबांना आव्हान आहे, मला पुन्हा त्यांना आव्हान आहे की त्यांनी आता पक्ष सोडलेला आहे, राजीनामा दिलेला आहे, उमेदवारी अर्ज ते दाखल करतायत. त्यांनी शेवटपर्यंत उमेदवारीबद्दल कायम राहावं आणि मी पुन्हा सांगेल की त्यांनी फक्त डिपॉझिट वाचून दाखवावे. धुळे शहरातील देवपूर भागात मधुबन सायबर कॅफे येथे तरुण तरुणी एकत्र येऊन अश्लील चाळे करत असल्याच्या तक्रारी दामिनी पोलीस पथकाकडे करण्यात येत होत्या. या तक्रारींची दखल घेऊन पोलिसांच्या दामिनी पथकाने मधुबन सायबर कॅफेवर छापा टाकून 3 तरुणींना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पुढील तपास दामिनी पथकाचे अधिकारी करत आहेत. वर्षा पाटील दामिनी पथक प्रमुख आहे आणि ही माझी पूर्ण टीम आहे. मधुबन पार्लर आहे हे. इथं मुलं मुली एकांतात बसून अश्लील चाळे करतात, त्याबद्दल आम्हाला तक्रारी होत्या पब्लिकच्या, म्हणून आम्ही आज ही रेड केली आणि मुलं मुलींना ताब्यात घेतलंय. आणि जो मालक आहे हेमराज कौलस्कर ते पळून गेलेले आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी बागलाण भागातील जायखेडा येथे प्रचार सभेत खास अहिराणी मायबोली भाषेत भाषण करून मतदारांची मने जिंकली आहेत. बघूया आमदार कुणाल पाटील यांनी अहिराणी भाषेत काय भाषण केले ते. आणि म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आपण सर्वजण आपला आशीर्वाद माझ्या पाठीमागे उभा करा. मी ग्रामपंचायतीपासून खाली वरतून येत आलेलो आहे. साहेबांना माहित आहे मी ग्रामपंचायतीमध्ये आधी सुरुवात काम करायचो 99 पासून, नंतर जिल्हा परिषदला उभा राहिलो. जिल्हा परिषदच्या पहिल्या निवडणुकीमध्ये साहेब माझ्या प्रचाराला आले होते, नाही दुसऱ्या निवडणुकीला आले होते. पहिली निवडणूक तर अशी बापकामा लढी गो, एकदम मंत्रीचा पोरगा होतो, कॅबिनेट मंत्रीचा पोरगा कोण पाणी माले लोक जसा हा ना 8 मध्ये सील पाठ टाका माले जिल्हा परिषद. परत 5 वर्षानंतर जिल्हा परिषद आली, परत बसती, परत उभं राहावं, कोणत्या गट उभं राहावं, जो सर्वात कठीण गट होता तरी उभं राहावं. आणि ते मला टाइमला पडी जाईल ना 8 मध्ये या टाइमला त्या खालीच देऊत बुवा, सर्वात कठीण गटमा उभं राहायचं निवडीत म्हणजे विगे काम. आणि तोटे जे लोकांनी आपटं साहेब स्वतः पक्षातले होतात आणि त्या ठिकाणी 2200 मतेसनी लोकांनी आपटे दिले. जिल्हा परिषद मध्ये पडलो, तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर मी काम करत राहिलो. ज्या मेहरगाव गटामध्ये लोकांनी मला 2200 मतांनी साहेब पाडलं होतं, त्या जिल्हा परिषद गटामध्ये मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एवढी मोठी मोदीची लाट असताना सुद्धा त्या गटामध्ये लोकांनी मला 4500चा लीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. एवढ्या मोठ्या मोदी लाटेमध्ये लोकांनी मला 48,000 मतांनी निवडून दिलं. आज उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून येणारा आमदार म्हणून लोकांनी माझा त्या ठिकाणी गौरव केला, अशी परिस्थिती. आणि याच्यामधून तावून सुलाकून धक्के दुक्के खात खुद वरती येईल मी. मला माहिती आहे ग्रामपंचायत कशी चालस. हो येतीन दादा इथला कामे कर राहिना, हो कोठे पाय पडस, कोठे दागडं घालस आणि मग दिदीला येस. ते आपला आमदार साहेब कोठे दागडं करतस हे सगळं मला माहिती आहे. पण आता जो खासदार आपण मागला टाइमला निवडीची ना, या भाऊले काही घंटा माहिती काहीच माहिती नव्हतं ना यार. हो कधी ग्रामपंचायत लढेल नाही, हो कधी जिल्हा परिषद लढेल नाही, याला महापालिका कशी चालत माहित नाही, याला नगरसेवक कोठे निधी दिलंय तेच माहित नाही, काहीच माहित नाही. आणि डायरेक्ट उभा राही घ्या. मोदींनी लाट होती, लाट निवडी घ्या मंत्री घ्या. याला अशी वाटणं याने जॅकेट घालली ना, याला अशी वाटत मी मंत्री जायला ते काही नाही, ते मला विगे काम. अरे भाऊ अशी नाही होल काम. त्याला आता राबणं पडत, लोकेशमा जाणं पडत, तर गावमा लोकेश बरोबर संवाद करणं पडत, समजी लेणं पडत. त्याचं काहीच काम या माणसाने केलं. आणि या माणसाने अनुभव शून्य हा माणूस त्या ठिकाणी जाऊन बसला आणि 5 वर्ष या मतदारसंघाचे खरंच वाया घालवले. अत्यंत दुर्दैवी अशी आपले 5 वर्ष गेलेले आहेत. त्यानं नाव का पण काढ असतो आठ्या. परंतु काय झालं की जाऊ द्या, त्याबद्दल न बोलेल. पण आपल्याला असं काम करायचं नाही. मागच्या 5 वर्षामध्ये जी काही आपली अडचणी झाल्या, जे काही आपल्या नुकसान झालेलं आहे, हे नुकसान येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आणि आपल्याला भरून काढायचं आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये एवढं काम करून दाखवायचं आहे की मागचे 5 वर्षाचा विसर पडून जायला पाहिजे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, मला आज या ठिकाणी खासदारकीला काँग्रेस पक्षाच्या आशीर्वादाने, शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने, राहुलजींच्या आशीर्वादाने, छगन भुजबळ साहेबांच्या आशीर्वादाने मी आज या ठिकाणी उभा आहे.
मला तुम्ही उद्या निवडून द्या, उद्या मी खासदार होईल. परंतु एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, खासदार झाल्यानंतर माझे आजोबा 3 वेळा खासदार होते. चोडामणांना माझे आजोबा खासदार होते 1962 मध्ये. या संपूर्ण देशामध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून येणारे खासदार म्हणून त्यांचा नावलौकिक तेव्हा संपूर्ण देशामध्ये झाला होता. माझे वडील अनेक वेळा आमदार झाले, त्याच्यामुळे खासदार विजावणं आमदार विजावणं मोठेपणा करत फिरावं हा आमना स्वभाव आमना रक्तामा नाही. मला एक गोष्ट करायची, जर मी खासदार झालो तर 5 वर्ष दिवस रात्र मेहनत करून एवढं काम करून दाखवायचं आहे की ह्या लोकसभा मतदारसंघातील, ह्या बागलांमधील, ह्या सटाण्यामधील, ह्या जायखान्यामधील माणसाने म्हटलं पाहिजे नाही गो पोरगा काही का म्हणून आपण निवडी जिथं पण त्यांनी 5 वर्ष 25 कर काम करू नका. असं काम बाकी याला आज सुद्धा लोक तुम्हाला म्हणत असतील की हा नालायक माणूस, हा निष्ठा माणूस, हा काही कामाचा माणूस नाही, त्या खासदारला मोदी लाटेवरती निवडून द्यायचं आणि कोणाचं नाव खराब. आणि आता तो परवा गिरीश महाजन धुळ्याला आला होता आणि धुळ्याला गिरीश महाजन दंड कपटून सांगून गेला म्हणे शेवटचे 8 दिवस माझे म्हणे 24 तारीख जळगावचं मतदान होऊन गेलं की मी धुळ्यामधून बसणारे म्हणे आणि सुभाष बाबूला 2 लाख मतांनी निवडून आणणारे म्हणे चांगल्या टाईमले मोदीला मांडले निवडून या टाईमले गिरीश महाजन निवडून जेव्हा तू काय करून राहिला तुला मागण्या करून राहिला भाऊ म्हणा. Subscribe now. शून्य लोक आपण त्या ठिकाणी पाठवले. मित्रांनो आता खरंच चांगला विचार करायची वेळ आली आहे, तुम्हाला मला आशीर्वाद द्यायची वेळ आली आणि म्हणून या ठिकाणी 29 तारखेला तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. प्रचंड मतांनी मला पाठवा आणि प्रचंड मतांनी तुमचं मतदान माझ्या चिन्हावरती पटेल चिन्हावरती टाका आणि पुढचे 5 वर्ष तुमची माझ्याकडून कामं करून घ्या. शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देतो. अत्यंत चांगलं काम या ठिकाणी आपले आमदार साहेब साहेब आणि या समाजात ताकदीला कुठेतरी केंद्राची ताकद त्या ठिकाणी जॉईन झाली पाहिजे म्हणून माझी खासदार. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो आपण मला त्या ठिकाणी पुढच्या देशाला जास्तीत जास्त मतदान करा आणि त्याला निवडून द्या. आपली बातमी आपल्या हातात. चॅनल शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा.